दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता. आवाज सामान्यांचा. संत रोहिदास सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 649वी जयंती उत्सव संत रोहिदास महाराज चौक, आईस कंपनी, रमाबाई आंबेडकर नगर, खेमाणी, उल्हासनगर कॅम्प 2 येथे साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून उल्हासनगर महापालिका महापौर श्रीमती अश्विनी कमलेश निकम, माजी आमदार पप्पू कलानी, शिवसेना नेते अरुण आषाण, आमदार बाबूराव माने, प्रवक्ते किरण सोनवणे, नगरसेवक महेश सुखरमानी, नगरसेवक दुर्गा राय, नगरसेविका संध्या मराठे, आरपीआयचे नेते अण्णासाहेब रोकडे, टीओके प्रवक्ते कमलेश निकम, मयूर लहाने, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक पातळीवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. संत रोहिदास सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन लिंबोरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. दिव्य मुंबई मराठी शिवाजी मस्केसह संजय खरात, उल्हासनगर. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बाबूराव माने साहेब, माजी आमदार आणि या ठिकाणी गजानंद लिंबोरे साहेब आणि विजय गोरेगावकर साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे. असं कुणीच नाहीये. हे आपलं एक व्यक्तिमत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने वसईकर, सोनवणे आणि सर्व दुर्गाप्रसाद राय यांचा या ठिकाणी पुन्हा एकदा मी सांगू इच्छित राहिले. यानंतर मयूर लहाने समाजसेवकर सोनवणे साहेब या ठिकाणी, सोनवणे साहेब हे महापौर मॅडम, विशेष सन्मान या ठिकाणी होतोय. जरा जोरदार टाळ्या होऊ द्यात. मी आधीच त्यांच्या बाबतीत 2 ओळी बोललेलो आहे. खरं म्हटलं गजानन लिंबोरे साहेब, पितांबरे साहेब यांच्या वतीने सन्मान करण्याचे सर्व प्रतिष्ठानचे वसईकर संत रोहिदास महाराज आणि नंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती परत उद्या परवा दिवशी आहे. मला वाटतं एक सामाजिक कार्य सातत्याने ह्या प्रभागात होत असतात आणि ह्या कार्यातनं आपण आपल्या प्रभागातल्या लोकांना मान सन्मानित करण्याचा हा प्रयत्न आपला असतो. लोक बाकी वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असतात, परंतु महापुरुषांच्या नावाने होणाऱ्या या जयंत्या आणि त्यांच्या नावाने होणारा हा सत्कार, हा किंबहुना या सत्काराचं महत्व अमूल्य आहे, बहुमूल्य आहे. तर अशा सत्कारासाठी सगळेजण आपण पात्र आहात. परंतु या संपूर्ण या व्यस्त अशा कार्यक्रमामध्ये या उल्हासनगर शहरामध्ये धावपळीत असताना काही वेळा मला इथे आमंत्रण मिळालं, परंतु मला यायला भेटलं नाही. परंतु आज आवर्जून इथे आलो ते सांगायसाठी एवढं की मी रोहिदास समाजाचा आहे. त्यामुळे संत रोहिदास महाराजांच्याबद्दल मला आपुलकी आहे आणि संत रोहिदास महाराजांच्या नावाने होणारा हा कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज जे भेटलेला जो माझा मान आणि सत्कार सन्मान आहे तो मला माझ्या घरातला मिळालेला आहे आणि आमच्या घरच्या लोकांनी दिलेला आहे. मी प्रथम महापौरांचं आभार मानतो की त्यांनी आम्हा सगळ्या प्रतिष्ठित नागरिकांना आज इथे बोलवून आमचा सत्कार केला. आणि हा सत्कार समारंभी प्रसंगी ज्यांचे आम्हाला आशीर्वाद लाभले तसे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ अण्णा रोकडे, जे सदैव आमच्या पाठीशी उभे असतात. आज दलित समाजाचं नेतृत्व करत असताना आम्ही त्यांच्याकडनं शिकून आम्ही इथपर्यंत पुढे आलो आणि त्यांच्याच चळवळीतनं आम्ही आजपर्यंत इथे पोहोचलेलो आहोत. मला वाटतं असे उपक्रम, सुप्त उपक्रम संपूर्ण साईडला बघितलं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं आहे. म्हणजे सगळ्या महापुरुषांच्या नावाची ओळख ह्या चौकामध्ये होते. तर हा आजचा कार्यक्रम खूपच चांगला आहे. आणि महाराजांबद्दल काय बोलायचं, कारण ज्यांच्यामुळे आज ह्या स्टेजवर उभा आहे, आज तेच नसते तर आम्ही तर स्टेजवर उभे राहिलो. संत रविदास या संत रोहिदास, उनकी जो वाणी है, सबको पता है कि 15वीं सदी के बहुत ही महान संत रहे थे. उन्होंने अपना भक्ति
के जरिए, कविताओं के जरिए समाज में एक परिवर्तन लाया, समाज में एक ऐसा चलन लाया कि उस समय की जो चल रही, मैं समझती हूँ कुरीतियाँ नहीं, उस समय की बीमारियाँ थी जिनसे लोगों को मुक्त कराया। जात पात, छुआछात, समानता के अधिकार को मुख्य रखा कि सब लोग एक जैसे हैं। पर उनकी यही बात एक थी कि उनको आध्यात्मिक पॉइंट ऑफ व्यू से, जैसे आपको पता होगा कि उनकी जो वाणी है वो श्री गुरु ग्रंथ साहब में दर्ज है, वो वाणी को हम रोज पढ़ते हैं। ये अपने आप में एक बहुत बड़ी महानता है और श्री गुरु ग्रंथ साहब में उनकी वाणी का दर्ज होना, उनकी स्पिरिचुअलिटी जिसको बोलते हैं, आध्यात्मिकता बोलते हैं, उसको एक पूरी तरह से उजागर करता है। ती कबीर पंथी होती, त्यांना माहित पण नव्हतं की आपण रोहिदास पंथाचे किंवा असा संत रोहिदास नावाचे खूप मोठे संत आपल्या इथं झालेले आहेत। पण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भात सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की अरे बाबा रे, तुम्ही इतक्या मोठ्या महापुरुषाचे, इतक्या मोठ्या महान संताचे वंशज आहात की ज्यांची 40 पद, 40 दोहे जे आहे ते गुरु ग्रंथ साहेब मध्ये आहेत। एवढा मोठा हे आहे। इतकंच नाही तर संत नामदेव, संत तुकाराम यांनी ज्यांना गुरु मानलं ते महान असे संत म्हणजे संत रोहिदास होते। पण आपल्याला काही माहित नसतं, त्यामुळे मी महापौरांशी बोलत होतो की ज्यांनी एवढा मोठा ज्ञानाचा सागर इथे निर्माण केला, त्या दोन महापुरुषांचं, एकीकडे संत रोहिदासांचं की ज्यांचं स्मारक अमेरिकेमध्ये सुद्धा आहे, आणि आत्ताच माझी बहीण सोनिया धामी यांनी सांगितलं की तिथे शेकडो गुरुद्वारे संत रोहिदासांच्या नावाने आहेत। तर चांगल्या प्रकारची बांधणी करत चालले। त्याप्रमाणे उल्हासनगरमध्ये सुद्धा काही वक्त्यांनी सांगितलं आहे संत रोहिदासांचा हॉल व्हायला पाहिजे, स्मारक व्हायला पाहिजे। अरे याद रखा, खेड्यापाड्यामध्ये जा, एका बाजूला चांभार समाजाची चौकी आहे, म्हणजे त्याप्रमाणे इथे मार समाजाचे, इथे मातंग समाजाचे। मग या उल्हासनगरमध्ये सुद्धा का व्हायला नको? या उल्हासनगरमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं संत रोहिदासांचं स्मारक होऊन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे अभ्यासिका काढल्या पाहिजे, संत रोहिदासांचे ग्रंथ ठेवला पाहिजे, संतांचे ग्रंथ ठेवून लोकांनी अभ्यास करायला पाहिजे। की ज्यांनी गेली 15 ते 20 दिवस या जयंतीच्या निमित्ताने सर्व तयारी केलेली आहे, सर्व कष्ट घेतलेले आहेत, आणि अशा तऱ्हेचा हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे। उल्हासनगरच्या प्रथम नागरिक महापौर निकम मॅडम सुद्धा या ठिकाणी त्यांनी उपस्थिती लावली। सर्वच मान्यवर या ठिकाणी आले आणि चांगल्या तऱ्हेचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला। कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम करताना काही त्रुटी राहून जातात, तर त्याच्या संदर्भात फार ओढाताण न करता पुढच्या वेळेला त्या चुका आपल्याला सर्वांना सुधारता येतील आणि समाजाचं भविष्यामध्ये ऐक्य कसं होईल या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं या ठिकाणी गरजेचं आहे। संत रविदासांचे विचार या ठिकाणच्या अगोदरच्या वक्त्यांनी किती जोरदार विचार आहेत, किती प्रभावी विचार आहेत, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणणारे ते विचार आहेत, आणि हे विचार घेऊन आपल्याला उल्हासनगर मधल्या सगळ्या चर्मकार समाजातल्या लोकांना एकत्रित करायचं आहे। आणि ते एकत्रित करत असताना आपल्याला सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे खऱ्या अर्थाने जायचं आहे। संत रोहिदासांचा विचार, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, महात्मा फुल्यांचा, अण्णाभाऊंचा विचार हा खऱ्या अर्थाने जातीभेद नष्ट करणारा विचार होता, आणि म्हणून या विचाराची आपल्या सगळ्यांना कास धरायची आहे। आणि दलित चळवळीमध्ये आपली सगळी माणसं खऱ्या अर्थाने कशी उतरतील आणि दलित चळवळ कशी भक्कम होईल या दृष्टीने आपण सातत्याने प्रयत्न करणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे। खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संत रविदासांच्या जीवनावर पहिला ग्रंथ लिहिला, अनटचेबल नावाचा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला आणि तो संत रविदासांच्या चरणावर अर्पण केला। यावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की संत रविदासांची चरित्र, त्यांचा विचार, त्यांची भूमिका किती सर्वश्रेष्ठ होती। गाडगे महाराजांनी सुद्धा संत रविदासांचा विचार पेरला, आणि अशा पद्धतीनं आज मीराबाई राठोड, संत मीराबाई या सुद्धा संत रविदासांच्या विचाराच्या दास झाल्या, आणि त्यांनी संपूर्ण त्यांचं राजेपण, त्यांचं वैभव
सगळं सोडून त्या संत रविदासांचा विचार आयुष्यभर त्या उर्वरित आयुष्यात जोपासत राहिल्या. आणि म्हणून या ठिकाणी आमचे गजानन लिंबोरे त्यांचे सगळे सहकारी यांनी अत्यंत मेहनत घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी केला. मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते, परंतु समाजामध्ये खऱ्या अर्थानं एकजूट करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायला पाहिजे. संत रविदासांच्या नावाने आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन चर्मकार समाजाची ताकद या उल्हासनगरमध्ये खऱ्या अर्थानं उभी करायला पाहिजे. कारण या जाती अंताच्या लढाईमध्ये व्यवस्थेबरोबर टक्कर घेत घेत ज्यांचं आयुष्य करपून गेलेलं आहे, अशा लोकांचं जग आपल्याला जर सन्मानित करायचं असेल तर आपण सर्व राजू लहाने कृपया स्टेजवर यायचंय. 22 साहेब कृपया आपण स्टेजवर यायचं.